इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। मुलुंड, भांडूप, नाहूर, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर या भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। धुळ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। भात नदीला पूर आला। नदीचं पाणी कापडणे गावात शिरलं, त्यामुळे गावातल्या गल्ल्यांना नदीचं रूप आलं। बुलढाण्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतातील पिकं आडवी पडली आहेत, त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय। लातूरच्या औसा तालुक्यातील वाटी-उटी बुद्रुकला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी साचलं। पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं एकाला चांगलंच भोवलं। पुराच्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला। सुदैवानं या घटनेत दुचाकीस्वाराचा जीव वाचलेला आहे। धाराशिवमधील 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण काठोकाठ भरलं। दरम्यान धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण 100% भरलं। गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच चांदोली धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। हिंगोलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। सेनगाव, गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळालाय। पालघरमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली। पश्चिम किनारपट्टीला पावसाने झोडपून काढलं। वाणगाव, चिंचणी, डहाणू, खाडी, वाढवणसह परिसरातील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली। वाशिम शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। सोयाबीनसह तूर आणि कपाशीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं। गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। इंदापूर तालुक्यातील निमसाखर इथल्या नीरा नदीवरील बंधारा मातीचा भराव खचल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागला। तात्काळ हा बंधारा दुरुस्त करावा अशी मागणी होतीये। भाजपच्या बैठकी आधीच नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसाने पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवून दिली। पावसाचा इशारा असतानाही नियोजनाचा अभाव बघायला मिळाला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात परतीच्या पावसामुळे कापूस, मका, ज्वारी, तूर या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील गुहागर विजापूर रस्त्याला तलावाचं रूप आलं, मात्र रस्त्यावर खड्डे असल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। चिपळूणमध्ये परतीचा पाऊस आणि जंगली श्वापदांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडलाय। अकोल्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकरी वर्तवतोय। परतीच्या पावसात मावळमधील विसर्ग बहरू लागलेला आहे। लोणावळ्यात तब्बल 8 वर्षांनी कारवीच्या फुलांचा बहर बघायला मिळतोय। मिनी कास पठार तयार झालंय। पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे खेडघाटाचं सौंदर्य खुलतंय। दाट धुकं, हिरवागार निसर्ग, रंगीबेरंगी रानफुलांनी घाटाच्या सौंदर्यात भर पाडली आहे।